लिरारची फायरिंग वातीला चांदणी धाड तू या रोज रातीला सपान जाऊ देवाया लागलं काय म्हणली रारची फायरिंग वातीला धाड तू या रोज रातीला जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर तुम्ही इथं हे फोटो बघताय, तर हे फोटो मी डेमोसाठी यूज करतो. इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सेकंड ऑप्शनवर क्लिक करून -90 डिग्री रोटेट करून घ्यायचा आहे. करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे 90 डिग्री रोटेट होऊन परफेक्ट साईजला बसणार आहे. त्यानंतर याची जी लेंथ आहे तुम्ही बघू शकताय 4.24 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर इमेजवरती वापरले जाणारे PNG आहेत ते तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत. तर बघू शकता या PNG आहेत. परत एकदा स्टार्टिंगला येऊन परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ब्लॅक PNG ॲड करून घ्यायचे. तर ब्लॅक PNG ॲड करून घेतल्यानंतर रोटेट करून ही आपल्याला PNG -90 डिग्री रोटेट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आणि काय करायचं, थोडीशी अशा प्रकारे सेट करून वरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करायचे. सेट केल्यानंतर याची ही लेंथ आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायची आहे. म्हणजे इमेजच्या वरती बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल करत इमेजच्या वरती सेट करायचे आहे आणि याची ही लेंथ आपल्याला बघू शकता आपल्याला काय करायचं 4.24 पर्यंत वाढवून घ्यायचे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता आपण प्रॉपर इथं सेट केलेले आहेत. पहिला जी इमेज आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. इथं हा इफेक्ट बघू शकताय. तो इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्याबरोबर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर पहिलं ॲनिमेशन झाल्यानंतर 4.24 सेकंदापासून चालवणारे ग्रुप लेअर बघू शकता अशा प्रकारे 6 ग्रुप लेअर आहेत. तर हे 6 म्हणजे 7 ग्रुप लेअर. तर 7ही ग्रुप लेअरमध्ये तुमचा इमेज कशा प्रकारे ॲड करायचा त्यासाठी ग्रुप 1ला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचा आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून तुमचा इमेज ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा त्याची लेंथ वाढवून तो इमेज लेअर मधोमध घ्यायचा आहे. मधोमध घेतल्यानंतर याची जी साईज आहे ती प्रॉपर कमी जास्त करून आपल्याला अशा प्रकारे इथं सेट करायचे आहे. बघू शकता इथे सेट केल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे ग्रुप 2ला ही आपल्याला दुसरी इमेज लेअर ॲड करून प्रॉपर इमेज लेअर मधोमध घेऊन तो आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे मधोमध घेऊन साईज कमी जास्त करून अशा प्रकारे आपल्याला सेट करायचं आहे. सेट केल्याबरोबर बॅक निघून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर असा दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं शेवटपर्यंत प्रत्येक इमेज लेअर ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा त्याची लेंथ वाढवून या बघू शकता या शेपमध्ये प्रॉपर अशी सेट करायची आहे. सेट केल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर ओव्हरऑल लुक कडक असा दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे मीही शेवटपर्यंत इमेज लेअर प्रॉपर ॲड करून घेतोय. तुम्हीही तुमच्या अशाच प्रकारे इमेज आहेत त्या ग्रुपमध्ये ॲड करून अशा प्रकारे साईज प्रॉपर आहे ती ॲड करून घ्यायची आहे. तर आपण भेटूया ह्या इमेज ॲड केल्यानंतर. अशा प्रकारे आपण लास्ट इमेज लेअर ही ह्याच प्रकारे ॲड करायची आहे. बघू शकता ॲड केल्यानंतर थोडीशी साईज कमी प्रॉपर सेट करायची आहे. तर ॲड केल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्ट